लोकसभेचा निकाल अगदी 2 दिवसांनीच लागणार आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे बजरंग सोनवणे यांनी स्ट्रॉंग रूमची पाहणी केली। तसेच याबाबत काही अडचणी व उणिवा असल्याच्या तक्रारी देखील अधिकाऱ्यांना केल्या आहेत। यावेळी अधिकाऱ्यांनी पारदर्शकपणे काम करणे देखील गरजेचे आहे असे देखील यावेळी त्यांनी नमूद केले आहे। स्ट्रॉंग रूम व मतमोजणी केंद्राच्या संपूर्ण पाहणीनंतर बजरंग सोनवणे यांनी माध्यमांशी संवाद साधला। यावेळी काय म्हणाले बजरंग सोनवणे पहा। मी आज आपले शासकीय तंत्रनिकेतन इथे जी स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमची सर्व जे मतकेंद्र आहेत 6 जे विधानसभेचे 6 त्याची आज पाहणी केलेली आहे। ते मी पहिल्या दिवशीच याच्या अगोदरही एक दिवशी पाहणी केली होती। त्या दिवशी महेंद्र कांबळे साहेब हे जे आपले उपजिल्हाधिकारी आहेत ते जी नवीन प्रक्रिया पाहतात त्यांना मी सूचना दिली होती की हॉल जे आहे ते हॉलच्या पाठीमागे जे नेट बांधली जाळीच्या बाहेरच्या बाजूने जिथे एजंट उभारणार आहेत या एजंटना बसण्यासाठी जागा खूप कमी आहे आणि मध्ये हॉलमध्ये तुम्ही अधिकाऱ्यांसाठी खूप जागा ठेवली, हे कमी करा। पण त्यांनी आज 8-10 दिवस झाले पण त्याच्यात बदल केला नाही। उद्या जे एजंट लोक आहेत त्यांना उभा राहून सुद्धा आज आताचा आकडा त्यांनी सांगितलेला आहे की 1480 लोक म्हणजे जवळपास रॅन्डमली 250 ते 250 लोक एका विधानसभा आहेत। ते 250 लोक जवळपास एका विधानसभा मतदारसंघात आहेत। 250 जर झाले तर टेबल आहेत 14 टेबलला जर म्हणलं तर साधारणतः 15-16 लोक एक टेबलला येतील। तर एका टेबलच्या मागे त्यांना उभा राहून उभा बी राहता येत नाही 16 लोकांना। मग 16 लोकांना जर उभा राहता येत नसेल तर त्याचं पेस वाढवा अशी पहिल्या दिवशी सूचना दिली होती पण त्यांनी जाणीवपूर्वक केलं नाही। म्हणजे माझं असं त्यांना विनंती आहे। जिल्हाधिकारी महोदयांची माझी चर्चा झाली, मला वाटतं ते आता गेले आहेत, तिथनं काय आहेत माहित नाही। जर गेले नसले तर मी त्यांना एकदा परत फोनवर तरी बोलणार आहे की हे जर नाही केलं जर काही त्याच्यासाठी झालं तर त्याला पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी प्रशासनाची असेल। कारण मी सूचना दिलेली पण ते काही करत नाहीत। काय करत नाहीत 8 दिवस झालं का केलं नाही आपण त्यांना विचारू शकता। मी त्यांना त्या दिवशी विनंती केली होती की याच्यातलं अंतर वाढवा म्हणजे लोकांना व्यवस्थित बसता येईल। एक तर एवढी गरमीचे दिवस आहेत, गरमी असल्यामुळे तिथं कूलरची व्यवस्था तर ते करतो बोलतायत, पाण्याची व्यवस्था तर ते करतो बोलतायत, ते करतील समजा, त्याच्यावर माझं ऑब्जेक्शन। मग उभाही राहता येत नाही तरी एका टेबलला 15 मिनिमम लोक जिथं की त्यांना अधिकारी त्यांचे 3 बसणारे ते एक हेल्पर असणारे 4च लोक यांच्यासाठी जी हॉलचा जो पूर्ण एरिया आहे त्या एका टेबल साठी जर त्यांचे 3 अधिकाऱ्यासाठी आपल्या ज्या काउंटिंग एजंटला जागा दिली त्याच्या 5 पट जागा त्यांना आहे आणि काउंटिंग एजंटला नाही। म्हणजे जर हे झालं तर मग काउंटिंग एजंट 15 आहेत, 15 एजंटला कमी 3 लोकांना एवढी जास्त, असं जर असेल तर चालणार नाही। शासनाचे जे काउंटिंग एजंट म्हणजे काउंटिंगचे काम करणारे लोक आहेत त्यांची काळजी घेतली पाहिजे, पण जे लोकप्रतिनिधीचे जे प्रतिनिधी म्हणून येणारे लोक आहेत त्यांची सुद्धा काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे, दुजाभाव संपवायला पाहिजे असं माझी विनंती आहे। हात आकडू नका आणि तुम्ही स्वतःला संपवलं असं देखील तुम्ही म्हणजे काय झालं नेमकं, काय विषय काय झाला? हात आकडून वगैरे काही नाही। मी जी बोललो की तुम्ही प्रशासन म्हणून मला मदत करा, मदत आपण केली पाहिजे म्हणजे नियमाप्रमाणे करा, नाहीतर तुम्ही ऐकणारच नसेल तर मग आमचा राजकीय अंतच करणार तुम्ही। असं जर तुम्हाला करायचं असेल तर असं नाही चालणार अशी विनंती मी त्यांना केली।